क्वेश्चन मध्ये अशी आपल्याला पाय डायग्राम दिलेली आहे आणि त्या पाय डायग्राम वरून क्वेश्चन विचारले. फर्स्ट क्वेश्चन काय बघा, इफ द टोटल वर्कर्स, हे जे दिलेले आपल्याला पर्सेंट ऑफ वर्कर्स दिलेले, टोटल वर्कर्स किती सांगितले आपल्याला 10,000. हाऊ मेनी ऑफ देम इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन. मग कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये त्यातले किती वर्कर्स काम करत असतील असा क्वेश्चन आहे. माझी गिवन काय आपल्याला, टोटल वर्कर्स इज इक्वल टू 10,000. हे आपल्याला दिलेले. आपण आधी फर्स्ट वाले सोडवतो. अगं ते मोजून नाही काढायचे, कसं काढायचं कसं पण. ती पुस्तकात दिलेली आहे कशी काढायची आपल्याला थोडी काढायला सांगितली. आणि आता काढूच नका, आता 2 मिनिटं इकडे लक्ष द्या. चला मग आता आपल्याला काय काढायचंय, कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये किती वर्कर्स आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचे. मग पर्सेंट ऑफ वर्कर इन कन्स्ट्रक्शन, पर्सेंटेज किती येतं 72. मग आपण आधीच्या क्वेश्चन्स मध्ये बघा पर्सेंटेज काढत होतो. थिटा इज इक्वल टू आपला फॉर्म्युला म्हणजे काय, तो अँगल आहे ना थिटा, अँगल ऑफ वर्कर इन कन्स्ट्रक्शन, तो किती आहे 72. मग आपण त्याला एक फॉर्म्युला घेतला होता, अँगल किंवा थिटा इज इक्वल टू, आपण इथे काय घेत होतो, एखाद्या स्पेसिफिक कंपार्टमेंट मध्ये असलेले नंबर ऑफ वर्कर्स. म्हणजे आता इथे काय घ्यावं लागेल आपल्याला, नंबर ऑफ वर्कर्स डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ वर्कर्स इन कन्स्ट्रक्शन डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ वर्कर मल्टीप्लाइज बाय 360. हा आपला फॉर्म्युला होता ना, फ्रिक्वेन्सी अपॉन टोटल फ्रिक्वेन्सी. मग तसा थिटा किती दिलेला आहे आपल्याला 72 डिग्री इज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर आपल्याला काढायचे, नंबर ऑफ वर्कर्स इन कन्स्ट्रक्शन डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ वर्कर किती आहे 10,000 मल्टीप्लाइज बाय 360. 0 गेला, हा 0 गेला, इकडे हा मल्टीप्लाय डिवाइड, इकडे येऊन काय होईल मल्टीप्लाय. नंबर ऑफ वर्कर इज इक्वल टू 72 मल्टीप्लाइज बाय 1000. हा 36 इकडे मल्टीप्लाय 72 कडे आल्यावर तो काय होणार आहे डिवाइड बाय 36 आणि 72 एका टेबल मध्ये याच्यात 36 2 जा 36 1 जा 36 36 2 जा 72. 2 multiplies by 1000 is equal to 2000. Therefore, number of worker in construction are 2000. हे झाले number of worker. दुसरा प्रश्न. दुसऱ्यामध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला, हाऊ मेनी वर्कर्स आर वर्किंग इन ॲडमिनिस्ट्रेशन. मग सेंट्रल अँगल फॉर ॲडमिनिस्ट्रेशन, त्यालाच ॲडमिन पण म्हटलेले. किती आहे सेंट्रल अँगल ॲडमिनिस्ट्रेशनचा 36 डिग्री. सेंट्रल अँगल इज इक्वल टू number of worker in administration divides by total number of worker multiplies by 360. Angle central angle कितीचा आहे 36 is equal to number of worker आपल्याला काढायचे. Number of worker in administration divides by 10,000 multiplies by 360. हा 36 0 0 cancel. मग इथे number of workers in administration is equal to 36 divides by 1000 multiply divides by 36 divides
राहिला 36 वन जा 36, 36 वन जा 36, म्हणजे आन्सर किती मिळाला आपल्याला 1000. Therefore number of workers in administration are 1000. त्याच्यानंतर त्याच क्वेश्चन नंतर थर्ड क्वेश्चन बघा काय विचारलंय आपल्याला. व्हॉट इज द पर्सेंट ऑफ वर्कर इन प्रोडक्शन. आधीच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ वर्कर विचारले होते, इथे आपल्याला काय विचारले पर्सेंटेज ऑफ वर्कर. बट पर्सेंटेज काढण्यासाठी आधी नंबर्स काढावे लागतील. मग परत इथे सेंट्रल अँगल कशाने किती दिलेला आहे. सेंट्रल अँगल फॉर प्रोडक्शन. प्रोडक्शन साठीचा सेंट्रल अँगल किती आहे 90 डिग्री. मग आपला फॉर्म्युला सेंट्रल अँगल इज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर इन प्रोडक्शन डिवाइड्स बाय टोटल नंबर ऑफ वर्कर मल्टिप्लाइज बाय 360. इथे सेंट्रल अँगल कितीचा आहे 90 डिग्रीचा. नंबर ऑफ वर्कर्स आपल्याला काढायचे. इन प्रोडक्शन डिवाइड्स बाय टोटल नंबर ऑफ वर्कर्स किती येतं 10,000 मल्टिप्लाइज बाय 360. हा 0 कॅन्सल. मग नंबर ऑफ वर्कर्स इन प्रोडक्शन इज इक्वल टू हा 1000 मल्टिप्लाय होईल 90 मल्टिप्लाइज बाय 1000 डिवाइड्स बाय 36. मग दोन्ही नंबरला किती डिवाइड होईल 9 डिवाइड होईल. 9 10 जा 9 4 जा 2 4 4 2 जा 4 5 जा 2 1 जा 2 5 जा 2 0 जा 2 5 जा 2 5 जा. आज बरोबर होते 5 मल्टिप्लाइज बाय 500 5 5 जा 25. नंबर ऑफ वर्कर्स किती मिळाले आपल्याला 2500. आपल्याला नंबर ऑफ वर्कर्स विचारलेलं नाहीये. मग पर्सेंट ऑफ वर्कर इज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर्स किती येतं 2500 डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ वर्कर किती येतं 10,000 मल्टिप्लाइज बाय 100. पर्सेंटेज 100 आउट ऑफ असतात ना. मग हा 0 गेला हा 0 हा 0 हा 0 कॅन्सल हा 0 कॅन्सल त्या 0 ला हा 0 कॅन्सल. आन्सर काय आलं 25%. Therefore percentage of workers in production is equal to 25%. मग इथे 6 नंबरच्या क्वेश्चन मध्ये पाय डायग्राम दिली आणि फर्स्ट क्वेश्चन बघा काय विचारले आपल्याला. इफ द इन्व्हेस्टमेंट इन शेअर इज 2000 रुपीज फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट. शेअर मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 2000 आणि टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला फाइंड आउट करायला विचारली. मग फर्स्ट मध्ये आपल्याला गिवन काय फक्त इन्व्हेस्टमेंट इन शेअर इज इक्वल टू 2000 रुपीज. त्याच्यानंतर सेंट्रल अँगल फॉर शेअर. शेअरसाठी सेंट्रल अँगल कितीचा आहे 60 डिग्रीचा आणि आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची. आपल्याला काय फाइंड आउट करायला विचारलंय टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आपल्या सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला काय आहे सेंट्रल अँगल इज इक्वल टू इन्वेस्टमेंट इन शेअर डिवाइड्स बाय टोटल इन्वेस्टमेंट मल्टिप्लाइज बाय 360. सेंट्रल अँगल कितीचा आहे 60 डिग्री. इन्व्हेस्टमेंट इन शेअर किती आहे 2000 खाली टोटल इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लाइज बाय 360.
360 इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन हे दोन्ही काय होतील डिवाइड, किंवा हा इथे मल्टिप्लायला आहे, इकडे येईल ना तो न्यूमरेटरला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे बघा 60 इज इक्वल टू 2000 मल्टिप्लाइज बाय 360 डिवाइड्स बाय टोटल इन्व्हेस्टमेंट. मग आता हा टोटल इन्व्हेस्टमेंट डिनॉमिनेटरला आहे, त्याला इकडे पाठवलं तो मल्टिप्लायला येईल, आणि हा जो 60 इकडे न्यूमरेटरला आहे तो इकडे डिनॉमिनेटरला जाईल, म्हणजे हे काय होईल टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 2000 मल्टिप्लाइज बाय 360 डिवाइड्स बाय 60. 0 0 cancel, 6 1 जा 6, 6 6 जा 36, 200 multiplied by 6. किती येईल टोटल इन्व्हेस्टमेंट 12,000. Therefore, total investment is 12,000 rupees. शिकवताना नका रे लिहितो. Second question बघा, how much amount is deposited in bank? आता आपण फर्स्ट मध्ये टोटल फाइंड आउट केली, आपली टोटल किती मिळाली आपल्याला, टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट किती आली, आन्सर किती आलं आपलं 12,000. त्याच्यानंतर आपल्याला सेंट्रल अँगल फॉर डिपॉझिट इन बँक. बँक डिपॉझिट साठी सेंट्रल अँगल कितीचा दिलेला आहे आपल्याला 90चा. मग आता आपल्याला काय करायचंय, अमाऊंट डिपॉझिट इन बँक. मग आपला फॉर्म्युला सेंट्रल अँगल, लक्ष द्यायचं असेल त्याने तू त्यांचा पण बाहेर अख्खा क्लास नको डिस्टर्ब करताय फुसफुस करून. सेंट्रल अँगल काय घ्यायचं इथे, अमाऊंट डिपॉझिट इन बँक डिवाइड्स बाय टोटल अमाऊंट किंवा टोटल इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लाइज बाय 360. सेंट्रल अँगल कितीचा आहे 90. अमाऊंट आपल्याला काढायचंय, अमाऊंट डिपॉझिट इन बँक काय झालं आता, टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे 12,000 मल्टिप्लाइज बाय 360. हा 0 कॅन्सल. तुम्ही आणखी इथे करायचं असेल तरी डिव्हिजन सुद्धा करू शकता 12 आणि 36चं. मग इथे अमाऊंट डिपॉझिट इन बँक इज इक्वल टू 90 मल्टिप्लाइज बाय 1200 डिवाइड्स बाय 36. इथे 9 10 जा 9 4 जा 4 1 जा 4 3 जा 12 आणि हे दोन 0 तसेच. 10 मल्टिप्लाइज बाय 300 म्हणजे आन्सर आलं 3000. Therefore, amount deposited in bank is 3,000 rupees. मध्ये बघा काय दिले आपल्याला, हाऊ मच मोर मनी इज इन्व्हेस्टेड इन इमूवेबल प्रॉपर्टी दॅन इन म्युच्युअल फंड्स. इमूवेबल प्रॉपर्टी मध्ये किती मनी जास्त इन्व्हेस्ट केलाय, कशापेक्षा, म्युच्युअल फंड पेक्षा. मग आपल्याला इमूवेबल प्रॉपर्टीचं पण अमाऊंट काढावी लागेल आणि म्युच्युअल फंडची पण अमाऊंट काढावी लागेल. मग थर्ड, टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे 12,000 टोटल इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर फॉर इमूवेबल प्रॉपर्टी, आधी इमूवेबल प्रॉपर्टीसाठी काढू. सेंट्रल अँगल किती आहे त्याच्यासाठी, सेंट्रल अँगल इक्वल टू 120
इमूवेबल प्रॉपर्टीसाठी 120चा आहे ना सेंट्रल अँगल. मग आपला सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला सेंट्रल अँगल इज इक्वल टू अमाउंट इन इमूवेबल प्रॉपर्टी divides by total investment multiplies by 360. सेंट्रल अँगल कितीचा आहे 120. अमाऊंट आपल्याला काढायचं. अमाऊंट इन इमूवेबल प्रॉपर्टी डिवाइड्स बाय टोटल किती आहे 12,000 मल्टिप्लाइज बाय 360. 0 0 गेट कॅन्सल. मग इकडे अमाऊंट इन इमूवेबल प्रॉपर्टी इज इक्वल टू 120. हा जो इकडे डिवाइड आहे इकडे मल्टिप्लाय जाईल 120ला मल्टिप्लाइज बाय 1200 डिवाइड्स बाय 36. 12 1 जा 12, 12 0 जा 0, 12 3 जा 36, 3 1 जा 3, 3 4 जा 12, 4 3 0 जा 0, 3 0 जा 0. 10 मल्टिप्लाइज बाय 400 म्हणजे आन्सर किती मिळाला आपल्याला 4000 रुपीज. त्याच्यानंतर आपल्याला आणखी कशामधला डिफरन्स काढायचा आहे म्युच्युअल फंडसाठी. मग फॉर म्युच्युअल फंड सेंट्रल अँगल इज इक्वल टू 60 डिग्री. मग इथे आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. मग सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला सेंट्रल अँगल इज इक्वल टू अमाउंट इन म्युच्युअल फंड डिवाइड्स बाय टोटल इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लाइज बाय 360. अँगल कितीचा आहे 60. अमाऊंट नाही माहिती आपल्याला. अमाऊंट इन म्युच्युअल फंड डिवाइड्स बाय 12,000 मल्टिप्लाइज बाय 360. 0 0 गेट कॅन्सल. मग आता हे मल्टिप्लाय येईल इकडे. अमाऊंट इज इक्वल टू 60 multiplies by 1200 divides by 36. 12 1 जा 12, 0 0, 12 3 जा 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 0 जा 0. 20 multiplies by 100 म्हणजे 2000 रुपीज. आता आपल्याला हे पण नाही विचारलं आपल्याला दोघांपैकी किती मनी आपण इमूवेबल प्रॉपर्टीसाठी एक्स्ट्रा यूज केलं ते विचारलेले. आपल्याला क्वेश्चनमध्ये बघा काय विचारलंय हाऊ मच मोर मनी इज इन्व्हेस्टेड इन इमूवेबल प्रॉपर्टी. मग डिफरन्स काढावा लागेल दोघांचा. डिफरन्स इज इक्वल टू डिफरन्स काय येईल 4000 मायनस 2000. आन्सर कितीचं निघेल आपल्याला 2000 रुपीज. देअरफॉर 2000 रुपीज more invested 2000 rupees more invested in immovable property than म्युच्युअल फंड पेक्षा किती अमाऊंट जास्त वापरली 2000 रुपीज. Fourth question है how much amount is invested in post. For post total amount किती आपली total investment किती आलेली आहे 12,000. सेंट्रल अँगल किती आहे पोस्ट साठी
30. आपला फॉर्म्युला सेंट्रल अँगल इज इक्वल टू अमाउंट इन्व्हेस्टेड in post divides by total investment multiplies by 360. सेंट्रल अँगल कितीचा आहे 30. अमाउंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट divides by 12,000 multiplies by 360. 0 0 cancel. Amount invested in post is equal to 30 multiplies by 1200 divides by 36. 12 ones are 12, 12 zeros are 0, 0s are 0, 12 threes are 36, 3 ones are 3, 3 tens are 10 multiplies by 100 is equal to 1000. Therefore, amount in